आता शेतकऱ्यांचा शेतमाल हा हमी भावापेक्षा कमी किमतीने घेणं हा गुन्हा ठरणार आहे। राज्य सरकार लवकरच असा कायदा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। गटशेतीचा आढावा बैठकीत हा निर्णय झाला। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार कायदा झाल्यास आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील। अलीकडे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 3 ते 3.5 हजार रुपये क्विंटलने तूर खरेदी करून तीच तूर नंतर 5050 रुपये भावाने नाफेडला विकण्याचा प्रकार घडला। शेतकऱ्यांची तूर म्हणून व्यापाऱ्यांची तूर बाजार समितीत खपवण्याच्या प्रयत्नात असलेल्या रॅकेटचा नगरमध्ये पर्दाफाश करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल 22 लाखांच्या तुरीचे 2 ट्रक ताब्यात घेतलेत। शेतकऱ्यांकडून कमी दरात तूर घेऊन ती सरकारी हमी भावात विकण्याचा प्रयत्न होता। या रॅकेटमध्ये व्यापारी आणि पाथर्डी मार्केट यार्डातल्या लोकांचा संगनमत असल्याचा संशय आहे। मार्केट यार्डातून ट्रकच्या चालकांना बनावट सह्यांची पोच दिली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला आणि चालकाला ताब्यात घेतलं। केंद्र सरकारचे तूर आयाती संदर्भातील धोरण कोर्टासमोर सादर करण्यात यावं असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेत। तूर खरेदी प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे आदेश देण्यात आले। यावेळी सरकारी पक्षाने आतापर्यंत किती तूर खरेदी केली याची माहिती कोर्टासमोर सादर केली। आतापर्यंत 2,58,141 शेतकऱ्यांकडून 41,51,892 क्विंटल तूर खरेदी केल्याची माहिती सरकारी पक्षाने दिली। तूर खरेदी केंद्रांवर एकूण 10 लाख क्विंटल तूर असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी कोर्टाच्या समोर ठेवला। सगळी तूर खरेदी करू असं आश्वासन देखील देण्यात आले। राजकारण आणि भ्रष्टाचाराचा बळी ठरलेला अहमदनगरमधल्या राहुरी इथला तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू होण्याची चिन्ह आहेत। 88 कोटी कर्जाची वसुली थकल्यानं जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी हा कारखाना जप्त केला। मात्र कर्जाचं पुनर्गठन करण्यास बँक तयार असल्यानं कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसंच ऊस उत्पादक शेतकरी जर पाठीशी राहिले तर हा कारखाना लवकरात लवकर सुरू होऊ शकतो असं सूरज विखे पाटील यांनी म्हटलंय।